नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कुर्तीचे कटिंग कसे करायचे. तर आपण आज बघणार आहोत 36 साईज चेस्ट कुर्ती कटिंग. तर हे बघा, ही सगळी कुर्तीची मापे आहेत. टॉप उंची आहे 35 इंच, छाती आहे 36 इंच, कमर आहे 33 इंच, सीट आहे 40 इंच, पुढील गळा 6 इंच, मागील गळा 6 इंच, मुंडा 6.5, भाई उंची 6 आणि भाईघेर 12 इंच अशी आहेत आपल्या कुर्तीची ही मापे. तर चला आपण कुर्ती कटिंग करूयात. तेही आज मी तुम्हाला पेपर कटिंगवर दाखवणार आहे, कारण जे नवीन शिकत आहे त्यांना डायरेक्ट तुम्ही ड्रेसवर किंवा मटेरियलवर कटिंग करू नका. तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस पेपरवर करा आणि मग तुमची थोडी प्रॅक्टिस झाली की तुम्ही डायरेक्ट ड्रेस मटेरियलवर कटिंग करू शकता. जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे. तर चला, अगदी सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला नक्कीच कळेल. तर हे बघा, हा असा पेपर घेतलेला आहे. हे दोन पार्ट आहेत, हा बॅक आणि फ्रंट. आणि ह्याच्यावर तर आपलं कुर्तीची उंची बसत नाही, जेवढी बसेल तेवढी घ्यायची. तर आता शोल्डर आहे आपलं 5.5 इंच आणि आड्यांचं माप घ्यायचं आहे आपल्याला 3 इंच. मुंडा आहे 6.5 इंच. इथून आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. इथून घ्यायचं आहे आपली कमर उंची, ती येणार आहे आपली 6.5 इंचावर. आणि सीट उंची ती येणार आहे आपली 6.5 इंचावरती. आता जिथून आपण चेस्टचं माप घेतलेलं आहे तिथून आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे. छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येणार 9 इंच. तर हे अशा पद्धतीने इथं 9 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला कमरेचा चौथा भाग येतो. कमर आहे आपली 33 इंच, तर त्याचा चौथा भाग येणार आहे 8.25 किंवा 8.5 घेतलं तरी सुद्धा चालेल, प्लस 1.5 इंच मार्जिन. सीट आहे आपलं 40 इंच, त्याचा चौथा भाग येणार आहे 10 इंच, प्लस त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. हे आपली फिटिंगची माप आहेत आणि साईडला जे आहे ते आपलं मार्जिन आहे. आणि थोडा नकळत ह्याला कर्व शेप द्या, म्हणजे फिटिंग करताना तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही आणि व्यवस्थित आपलं शेप येईल. तर इथून अशी सरळ लाईन आखून घ्या. आपल्याला आतील मुंड्याचा आकार येणार आहे 1 इंचावर, पाठीमागच्या मुंड्याचा आकार येणार आहे 1.5 इंचावरती. तर हे बघा, असा आकार द्या. हे आतील मुंड्याचा आकार असा आतल्या साईडून द्या. हा फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार आहे, हा बॅक साईडचा मुंड्याचा आकार आहे. आणि गळा आपला आहे पुढचा 6 इंच. गळा पुढचा हा गोल आहे, तर तुम्ही असा व्यवस्थित गोल त्याला राऊंड शेप द्या. हे अशा पद्धतीनं आपलं फ्रंट आणि बॅकचं मार्किंग झालेलं आहे. ही आपली पूर्ण उंची घेतलेली आहे. इथून आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे, इथून आपण कमरेची उंची घेतलेली आहे, इथून आपण सीटची उंची घेतलेली आहे आणि इथून कमरेचा चौथा भाग, इथून छातीचा चौथा भाग, इथून सीटचा चौथा भाग आणि हे साईडला जे घेतलेलं आहे ते आपण मार्जिन घेतलेलं आहे. तर आपण आता ह्याचं कटिंग करून घेऊया. हे अशा पद्धतीनं तुम्ही शिस्तीत असं कटिंग करून घ्या. हे ड्रेसचे 2 भाग आहेत, बॅक आणि फ्रंट साईड. ही झाली बॅक साईड आणि ही झाली फ्रंट साईड. आता फ्रंट मुंड्याचा आकार कट करून घेऊया आपण.
तर हे बघा, हे अशा पद्धतीने हे तुम्हाला वाटेल हे एक सिंगल पदरवर का कटिंग केलेलं आहे, पण ड्रेस मटेरियलवर कट करताना तुम्ही 4 पदर ठेवून कट करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही पार्ट तुम्हाला मिळून जातील. आता बॅकचा गळा काढताना तुमचा बॅक साईडचा गळा हा 6.5 इंच आहे. तुम्हाला जो काही गळा हवा असेल तो तुम्ही कट करू शकता. मी आता दोन्ही साईडला मी गोलच गळा घेतलेला आहे. तुम्ही वाटलं तर चौकोनी करू शकता किंवा गोल गळा करू शकता. हे अशा पद्धतीने बॅक साईडला पण मी गोल गळा घेतलेला आहे. आता आपण बघूया भाईचं कटिंग. भाई उंची आहे 6.5 इंच आणि भाई घेर घ्यायचा आहे आपल्याला. तोही आपण टॉपच्या ह्याच्यावरून घेऊया. हा जो घेर येतो ना फ्रंट साईडचा, त्याच्या इथून आपण घेर मोजायचा. आता हा 8.5 इंच घेर येतोय. 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. असा चौक आखून घ्या व्यवस्थित. इथून 3.5 इंच हा पॉईंट जोडून घ्या तुम्ही. भाई घेर आहे 6 इंच, मार्जिन आहे 1.5 इंच. तर ह्या दोन्हीचा मध्य करायचा आहे आपल्याला. मी परत ह्या दोन्हीचा मध्य करायचा. इथं आपल्याला 1/2 इंच घ्यायचं वरच्या साईडला आणि इथून 1/2 इंच घ्यायचं. तर इथून असा शेप द्यायचा व्यवस्थित. इथून आतल्या साईडला हे अशा पद्धतीने. इथून आपण भाई उंची घेतली, इथून आपण मुंडा घेर टाकलाय, इथून 3.5 इंचावरती मुंडा खोली घेतली. हे भाई घेर घेतलाय, हे मार्जिन आहे 1.5 इंच आणि इथून ह्या दोन्हीचा मध्य करून इथून 1/2 इंच आणि इथून 1/2 इंच आणि अशा पद्धतीनं आपण शेप दिलेला आहे. तर ह्याचं पण आपण कटिंग करून घेऊया. ह्या तीन मुंड्याचं कटिंग करून घेऊया. हे असं तऱ्हेने झालेले भाईचं कटिंग. हे झाले फ्रंट साईडचं कटिंग, हे झाले बॅक साईडचं कटिंग आणि हे झाले आपलं भाईचं कटिंग. अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर कटिंग करून जर ड्रेस मटेरियलवर ठेवून कटिंग केलं तर अगदी परफेक्ट तुमचा ड्रेस कटिंग करून शिवून होईल. अगदी सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. कसं झालं?